सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी ही मराठी रंगभूमीवरची यशस्वी जोडी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे प्रेक्षकांना खळखळून हसवण्याकरता। त्यांच्या नवीन नाटकाचं नाव आहे बाजीराव मस्त मी। चला पाहूया या नाटकाच्या तालमीची एक झलक। प्रसंगी रक्ताची नाती विश्वासघात करतील, पण जिव्हाळ्याची नाती वाटेल ते करायला सज्ज असतात आणि म्हणूनच ती जास्त जवळची असतात। अशाच नात्यातून उभ्या राहिलेल्या एका घरात आणि फारसिकल अंगाने जाणाऱ्या या नाटकात बाजीरावच्या भूमिकेत आहेत संजय नार्वेकर। मम्मीच्या नावाने काय झालं ते शांतपणे सांग। माझ्या मम्मी लग्न ठरवतीये। काय बाई आहे, परत लग्न करायला निघाली आहे। चंदे सब्बाकात आपल्याला लग्नाला जायला पाहिजे। अरे बाबा ती माझं लग्न ठरवतीये। चंदाई ह्याचा झप्पा काढ, त्याला उघडा कर, मला झप्पा काढ, माझं लग्न ठर। अगं मग असं सांगणार, रडत काय सांगते? अरे तोच तर मोठा झोल आहे ना। झोल वगैरे बोलायला लागल्या। चालेल सांग काय झोल, आपण सोडू झोल। अरे ती दुसऱ्याच कोणाशी तरी माझं लग्न ठरवतीये। काय बाजीराव म्हणजे मी, माझं एका मुलीवर प्रेम जडतं, म्हणजे रश्मी नावाच्या। ती श्रीमंत घराण्यातली राजघराण्यातली असते आणि मी अत्यंत गरीब म्हणजे गॅरेजवाला असतो। मग हे लग्न जुळवण्याकरता काय कसरती कराव्या लागतात, त्या कशा प्रकारे हे लग्न जुळवलं जातं याचं चित्रण ह्या बाजीराव मस्त मी मध्ये मांडलेलं आणि ते कशा प्रकारे पार पडतं हे या नाटकात दाखवलेलं आहे। जो काय मेंटेनन्स सर्व्हिसिंग मेंटेनन्स रिपेअरिंग वॉशिंग हे काय करणार तर राजच करणार होता। अरे हो पण किती खर्च दिला तुला माहिती आहे ना। अरे मग आपल्याला सांगायचं ना, आपण बोललो होतो ते फोन लगेच लावतो फोन बाबा बोलतो बाबा जुन्या काळात जे फारसेस असायचे त्याची जी एक मांडणी आहे तशा प्रकारचं, पण आता नवीन प्रेक्षकांना नवीन नाटकाला अनुसरून प्रचंड वेग असलेलं, प्रचंड गोंधळ असलेलं असं हे कथानक आहे आणि प्रेक्षक त्या सगळ्या गुंत्यात गुंतत जातो। हसत 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 हळूहळू तो गुंता सुटत जातो आणि शेवटी प्रेक्षकांना आमचा बाजीराव निश्चितच आवडेल असं आम्हाला वाटतं। म्हणजे या घराचा, माझ्या माणसाचा तुला प्रॉब्लेम नसला तरी तुझ्या आईला प्रॉब्लेम आहे हे सांगायचं ना। तिला सगळ्या जगाचाच प्रॉब्लेम। बाजीराव एक मॅकॅनिक आहे। त्याचे वडील एकेकाळी टॅक्सी चालवायचे। त्याची आई पूर्वी लेडीज बारमध्ये नाचायची, पण आता बार बंद झाल्यामुळे ती ऑर्केस्ट्रात नाचते। त्याची बहीण गजरे विकणारी आहे। खरं म्हणजे ह्या चौघांमध्ये रक्ताचं नातंच नाही आहे। माझ्या मम्मीचं घराणं म्हणजे ना एकेकाळचं सरदार घराणं। माझे आजोबा पणजोबा खापर पणजोबा सगळे सरदार होते। मराठी माणूस असून सरदार होते म्हणजे दत्तोबा सरदार म्हणजे ते सरदार नाही, तुम्ही बोले सरदार नाही, सरदार म्हणजे तलवारवाले सलवार सरदार। बाजीराव मस्त मी हे नाटक पण मस्तच आहे आणि बाजीराव जी काय धमाल करतो म्हणजे आम्हाला सगळ्यांना घेऊन आणि आमची जी काय धांदल उडते आणि त्याची सारं बाजीराव जी काय करतो ती बघण्यासारखी आहे। आणि संजय नार्वेकरांचा एवढा सपोर्ट मिळतो आहे म्हणजे कॅरेक्टर करताना म्हणा की असं कर तसं कर, त्यामुळे अनुभवी असल्यामुळे आम्हालाही खूप फायदा होतो आहे आणि करताना मजा येते। तुम्ही बघाल तेव्हा तुम्हालाही तेवढीच मजा येईल। तू चेष्टा करू नकोस माझ्या आजोबांची। तू ओळखत नाही अजून त्यांना। मी कसं ओळखणार? आजोबाला भेटले तर कसं ओळखणार? असे बंदूक घेऊन फिरायचे गावाच्या बंदूक घेऊन का? असे मारले 12 मग बंदूक काय
फुले करून वाहनं उठवायला होती का? हे कुठे बुडवलं? हे hat, हे कुठे? हे चले. आजच्या घडीला रंगभूमीची जी परिस्थिती आपण म्हणतोय आर्थिक, त्यावेळेला इंडिव्हिज्युअल निर्मात्याने नाटक करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. त्यावेळेला एक चांगलं स्क्रिप्ट ज्याला खूप प्रमाणात व्यवस्थित म्हणजे जो गरजेचा खर्च आहे तो करताना निर्मात्याला कुठेही बर्डन येऊ नये या दृष्टीनं आम्ही तिघांनी मिळून जे एक चांगली संकल्पना म्हणा किंवा एक संहिता रसिकांसमोर आणताना आर्थिक बाजूंचा विचार न करता एक चांगलं काहीतरी वेगळं द्यावं म्हणून एक पाठिंबा तिन्ही निर्मात्यांचा असलेलं नाटक आणण्याचा प्रयत्न केला. काय म्हणालीस तू? आडगे महाराजांचे फोटो पुढे देशी आडगे महाराजांच्या फोटो पुढे संत्री मोसंबी ठेवतो ना, आता त्याच फळांचा रस ठेवला असं समजायचं. चला 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 या. मराठीत प्रथमच दिनू पेडणेकर, संतोष काणेकर आणि मृणाल चंद्रकांत लोकरे असे 3 यशस्वी निर्माते एकत्र येऊन नाट्य निर्मिती करतायत. त्यांचा हा प्रयत्न लवकरच रंगभूमीवर येतोय.